काल घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. छगन भुजबळ यांचे विधान. उद्या पंतप्रधानांची सभा आहे, त्यामुळे मोठी तयारी सुरू आहे. एअरपोर्टकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात जे समांतर हवे होते, पण ते रस्त्यावर आहेत. ते सगळे अनधिकृत आहेत. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांचं वजन सुद्धा भरपूर आहे. जितका आकार असायला हवा होता त्यापेक्षा खूप मोठा आकार त्यांचा होता, असे म्हणायलाही छगन भुजबळ चुकले नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता, म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला आहे. अहो काय आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या. म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध? उगीच असं ऐकून घ्या हो. आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात. माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतं. मी नाही म्हणू शकत नाही. आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. आणि मग अशी लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये. आणि तो कुणाचाही असेल, किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे. साहेब, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लावलंय यांना बूमला लावलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे उद्या, अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं. पण उद्या सभेसाठी उपस्थित असणार आहात का? होय, उद्या पिंपळगावला सन्माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची जाहीर सभा आहे आणि त्याचं नियोजन आम्ही त्या मतदारसंघ जो आहे दिंडोरी मतदारसंघ, ज्याच्यामध्ये येवला येतो आहे, नांदगाव येतो आहे, निफाड, चांदवड आणि तिकडे दिंडोरी आणि कळवण, तर ह्या सगळ्या भागातून जे आहेत प्रचंड प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या रॅलीसाठी येणार आहे. मी सुद्धा म्हणजे कालपासून आमच्या लोक कामाला लागलेले आहेतच. येवल्यामध्ये, नांदगावमध्ये पंकज भाऊ, इकडे आमचे दुसरे कार्यकर्ते. आता मी सुद्धा तिकडे जातो आहे आणि मग उद्याच्या त्या सभेचं आम्ही नियोजन करतो आहोत. आमच्या इथून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येवला, लासलगाव त्या भागातून जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक त्या रॅलीसाठी निघणार आहेत. मुंबईमध्ये